विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण आरोग्य विभागच्या जिल्हा परिषद धाराशिव यांचं 16 सप्टेंबर 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। धाराशिव जिल्हा परिषद जे आहे तर त्याच्या संदर्भातलं सरसेवा भरती 2023 आरोग्य सेविका महिला यांच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे। तर धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरसेवा भरती सन 2023 साठी जाहिरात क्रमांक 1/2023 5/8/2023 च्या अनुषंगाने विविध संवर्गातील 453 पदे सरसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती, ज्यामध्ये आरोग्य सेविका महिला या संवर्गातील 178 पदे भरण्यासाठी IBPS मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेली ऑनलाईन परीक्षांती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या usmanabad.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन सदर उमेदवारांची दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे। कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या 84 उमेदवारांपैकी 82 एवढे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते व 2 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित होते। कागदपत्र पडताळणीच्या अंती आरोग्य सेविका महिला या पदासाठी पात्र ठरलेल्या व पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर पात्र व अपात्र यादी याबाबत दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी कार्यालयीन वेळेत आक्षेप हरकती मागवण्यात येत आहेत। त्याच्या संदर्भातले पण ईमेल ID देण्यात आलेला आहे, तर तुम्ही हरकती आक्षेप असल्यास तुम्ही त्याच्यावर तुमच्या ईमेल ID वर तुमच्या हरकती सादर करू शकता। तर बघू शकता जिल्हा परिषद धाराशिव यांचं सरसेवा भरती 2023 पदसेविका आरोग्य सेविका महिला यांच्या संदर्भातलं आलेलं 16 सप्टेंबर 2024 रोजीचं अपडेट आहे। तर तुम्ही बघू शकता पात्र उमेदवार जे आहेत तर त्यांची यादी व अपात्र उमेदवारांची यादी ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर होते तर त्यांचा शेरा देण्यात आलेला आहे। तर बैठक क्रमांक, उमेदवाराचं पूर्ण नाव, जन्मतारीख, प्रवर्ग, लागू झालेलं आरक्षण, लेखी परीक्षेतील प्राप्त गुण आणि अपात्र व पात्र काय झाले तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे तर तिथं शेवटच्या रकान्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले ते तुम्ही चेकआउट करून घ्या। याचं PDF जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या। तर हे होतं ANM भरती धाराशिव जिल्हा परिषद 2023 संदर्भातलं आलेलं 16 सप्टेंबर 2024 रोजीचं अपडेट। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। जिल्हा परिषद धाराशिव यांचं हे अपडेट होतं। थँक्स फॉर द वॉचिंग।